नमस्कार मंडळी, खाद्यरुची या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाह्या कशा फुलवायच्या ते बघणार आहोत. 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे इथे मी. आपण भाकरीसाठी जी ज्वारी वापरतो ना तीच घेतलेली आहे. आणि आता गॅसवर पाणी उकळवण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये आपण ही 1 वाटी ज्वारी घालायची आहे. हे बघा. आणि व्यवस्थित 2 मिनटं छान अशी उकळून घ्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि लगेचच आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं छान अशी भिजत ठेवायची आहे. आता 15 मिनटं झाल्यानंतर आपण पाहूयात. 15 मिनटाच्या आधी अजिबात झाकण काढायचं नाही आहे. आता एक बाऊल घ्यायचा आहे, त्यावर गाळणी ठेवायची आहे आणि 15 मिनटानंतर ही जी ज्वारी आहे ती छान अशी गाळून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी ज्वारी आपली नितळली की एका सुती कपड्यावर आपण पसरवून घेऊयात. पहिल्यांदा ही ज्वारी आपण व्यवस्थित काढून घेऊयात आणि छान अशी 5-10 मिनटं निथळून घेऊया. हे बघा, संपूर्ण ज्वारी मी आता चाळणीवर काढून घेतलेली आहे. छान अशी पसरवून घेते, नितळून घेते. हे बघा, 5-7 मिनटानंतर छान अशी निथळलेली आहे. आता सुती कपड्यावर पसरवून घेते. एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, त्यावर ही ज्वारी छान अशी पसरवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि 5 ते 7 तास फॅनखाली सुकवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ही ज्वारी उन्हात सुकवायची नाही आहे. आपल्याला ही ज्वारी फॅनखाली सुकवायची आहे. तुम्हाला शक्य असल्यास रात्रभर फॅनखाली सुकवलीत तरीसुद्धा चालेल. आता मी ही 5 ते 7 तास सुकवून घेते. हे बघा, तुम्ही पाहू शकता छान अशी ज्वारी आपली सुकलेली आहे. हे बघा. आता लगेचच आपण ज्वारीच्या लाह्या करायला घेऊयात. आता गॅस मोठा ठेवायचा आहे, कढई ठेवायची आहे, त्यावर अगदी थोडी थोडी ज्वारी घालायची आहे. हे बघा, एकदम सगळी ज्वारी घालायची नाही आहे, थोडी थोडी घालूयात. आणि कपड्याने अशा प्रकारे छान अशी पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनी छान अशी ज्वारी आहे ती भाजली जाते आणि छान ज्वारीच्या लाह्या फुलल्या जातात. हे बघा, थोडं थोडं तडतडायला लागलं की लगेचच आपण झाकण ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. हे बघा, व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे कपड्याने, अगदी तडतडायला लागलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता लगेचच आपण झाकण ठेवूया. हे बघा, हे बघा, किती छान प्रकारे तडतडली जाते, मस्तपैकी फुलली जाते ज्वारी आपली. आणि अगदी घरच्या घरी पटकन ह्या ज्वारीच्या लाह्या तयार होतात. आणि नागपंचमीला आवर्जून नागोबासाठी नैवेद्य म्हणून ह्या ज्वारीच्या लाह्या लागतातच. त्यामुळं नक्की यावर्षी नागपंचमीला तुम्ही ह्या ज्वारीच्या लाह्या घरीच करा. हे बघा, अशाच मी सगळ्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या करून घेते. खूप मजा वाटते, छान अशा तडतडल्या जातात. हे बघा, एक ताटामध्ये तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे ज्वारीच्या लाह्या फुललेल्या आहेत. अशा सगळ्या ज्वारीच्या लाह्या मी फुलवून घेते. हे बघा, सगळ्या ज्वारीच्या लाह्या छान अशा फुलल्या गेल्यात, मस्तच. हे बघा, एका वाटी ज्वारीपासून खूप साऱ्या लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात, देखण्या दिसतात आणि छान अशा फुलल्या गेल्यात. पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान ज्वारीच्या लाह्या फुलल्यात त्या. हे बघा, मस्तच. आता काय आहेत, थोड्याशा आहेत त्या फुलल्या गेलेल्या नाही आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण घोळवून घोळवून ज्वारीच्या लाह्या काढून घेऊया. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काढायच्या त्या. हे बघा, हाताने अशा प्रकारे घोळवून घोळवून काय होतं, ती ज्वारी फुलली नाही आहे, ती खाली राहते आणि लाह्या आहेत त्या वर येतात. अशा प्रकारे घोळवून मी सगळ्या लाह्या आहेत त्या वेगळ्या काढून घेते. आणि जी ज्वारी आहे ती फुलली गेलेली नाही आहे किंवा अर्धवट फुलली आहे, त्या ज्वारीचं काय करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर जी ज्वारी फुलली गेली नाही आहे, तर ती ज्वारी मिक्सरला फिरवून आपण थालीपीठामध्ये वापरू शकतो. हे बघा, अशा प्रकारे घोळवून घोळवून सगळ्या लाह्या आपण वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, सगळ्या लाह्या मी वर काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. मस्तच. बऱ्यापैकी आपल्या ज्वारीच्या लाह्या छान फुलल्यात. अगदी थोड्याशा आहेत त्या फुलल्या गेलेल्या नाही आहेत, कारण आपण ज्वारी आहे ती अगदी साधी घरातली वापरलेली आहे. हे बघा, हे आपण थालीपीठासाठी वापरू शकतो मिक्सरला फिरवून, म्हणजे हे सुद्धा वाया जाणार नाही. हे बघा, हे आता आपण बाजूला ठेवून देऊया. मस्तपैकी आपल्या घरच्या घरी ज्वारीच्या मस्त फुलणाऱ्या लाह्या तयार झालेल्या आहेत. यावर्षी नागपंचमीला नक्की करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा.